वराडे गावच्या हद्दीत नव्यानं सुरू झालेल्या टोलनाक्यासमोर चक्क महामार्गाकडेला बांधलेला नाला फोडण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। सातारचे सुप्रसिद्ध वाडेकर बंधू ज्यांचा कंदी पेढेवाले या नावानं मोठा व्यवसाय सुरू होणार आहे, त्यांनी आपल्या उद्योगाच्या सोयीसाठी हा नाला फोडून तिथे सिमेंटचा मोठा रॅम्प तयार केला आहे। विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकार रात्रीच्या अंधारात राबवण्यात आला, त्यामुळेच या उद्योगावर आता प्रश्नचिन्ह उभं झालं आहे। दरम्यान NHIचे अधिकारी महेश पाटोळे यांच्याशी संपर्क साधला असता सदर काम बेकायदेशीर असून यावर लवकरच कारवाई होणार आहे असं त्यांनी स्पष्ट केलं। एका बाजूला महामार्गलगतच्या छोट्या मोठ्या हॉटेल व्यावसायिकांना एंट्री नाकारली जाते आणि दुसरीकडे टोल नाक्याजवळच अशा प्रकाराने बेकायदेशीरित्या कामे चालू असल्यानं स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय। गुरुवारी दुपारी NHIचे अधिकारी स्वतः घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी तळबीड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी धाव घेतली आहे। आता या नाल्याचं नेमकं किती नुकसान झालं आणि हे नुकसान करण्याचं धाडस कसं केलं व वाहतुकीवर याचा काय परिणाम होणार आहे हे आता पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे। नमस्कार, एक महत्त्वाची बातमी आता आपण बघणार आहे। तासवडे टोल नाका हा जो नवीन झालेला आहे, या टोल नाक्याच्या अगदी 50 फूट ते 100 फूट अंतरावर वाडेकर बंधू म्हणजे एक मोठे उद्योजक बंधू आहेत, यांनी केलेली चक्क दादागिरी आणि चक्क त्यांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचा पाठिंबा आहे असं इथून सांगितलं जातंय। इथं आता बघतोय आपण, रात्रीत त्यांनी इथं रॅम्प बदललेला आहे आणि हा जो नाला आहे, इथून जो मुख्य निसर्गाचा प्रवाह महामार्गाचं जे पाणी येणार आहे, तासवडे MIDCतून जे पाणी येणार आहे ते जाण्यासाठी हा इथे नाला बनवला होता। तो नाला एका रात्रीत तोडण्यात आलेला आहे, त्याच्यावर सिमेंटचा एक मोठा रॅम्प टाकलेला आहे। जवळपास हा रॅम्प एक 40 फूट अंतराचा हा रॅम्प असेल आणि रातोरात हे इथलं फोडून काम केलेलं आहे। त्या बाजूला एक नाला आहे, तो नाला फोडण्याचं काम सुरू आहे। म्हणजे इथल्या शेतकऱ्यांनी, इथल्या भूमिपुत्रांनी राष्ट्रीय महामार्गाचं या देशाच्या हितासाठी शेतजमिनी दिल्या आणि इथं महामार्ग वाहतूक सुरळीत व्हावी म्हणून जमिनी दिल्या। मात्र या ठिकाणी काही उद्योजक अशा पद्धतीनं या ठिकाणी रातोरात काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून अशा पद्धतीचं नुकसान करत आहेत, राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान करत आहेत, नाल्याची तोडफोड केलेली आहे आणि गोरगरीब या ठिकाणी टपऱ्या आहेत, हॉटेल आहेत, त्यांचे रस्ते मात्र अडवले जातात आणि मोठ्या उद्योगपतींना या ठिकाणी अभय दिलं जातं आहे। यावर आता हे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे इथले जे इंचार्ज आहेत, जे अधिकारी आहेत आणि त्यांनी नेमलेले जे एजंट आहेत, याच्यावर काय उत्तर देणार आहेत, काय कारवाई करणार आहेत हे आपल्याला या नंतरच्या काळामध्ये करणार आहे। ज्या ठिकाणी सदरचे गाळे बांधण्याचं काम सुरू आहे व महामार्गाचं नुकसान करण्यात आलेलं आहे, ही जागा तासवडे MIDCच्या हद्दीत येते की वराडे ग्रामस्थांच्या मालकीची आहे, हाही वाद येणाऱ्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होणार आहे। दरम्यान सध्या तरी तासवडे MIDCतून जे येणारं नैसर्गिक पाणी आहे तेही या कामामुळं अडवलं जाण्याचा धोका निर्माण झालेला आहे।